लूका लिहिवलं धडस खबर 11 अध्याय. त्यांना एके जाग्यार प्रार्थना करत राहिलं. प्रार्थना होल्यापायी त्यांनाचे शिशुलात ऐकलं. प्रभू योहानू त्यांनाचे शिशुलाले शिकवलच्याने आम्हालेन प्रार्थना करणं शिकवय म्हणून त्यांनात हटकलन. झाल्याक त्यांना तुम्ही प्रार्थना करातावर बा पजा की तुझे नावात पवित्र माकून ठेवतात. तुझं राज्यम येवावा. आम्हाले फाजून राहिलं रोजचं जेवण रोज रोज दे. आमचं दुखवले नात आम्ही क्षमिंचल्याच्याने आमचे पापनात क्षमिंचू. आमचं सोदरनात आणू नको म्हणून प्रार्थना करा म्हणून सांगलन. अजून त्यांना त्या संग असं म्हणलन, तुम्हात कोणाला तन एकलं दोस्त राहिल्याक त्यांना हृदय रातचेरा ते दोस्तू जवळ येऊन, दोस्तू माल्ले 3 भाकरी बदल दे. माझं दोस्त वाट धरून जात मा जवळ येऊन आहे. त्यांना घालाले मा जवळ काहीच नसे म्हणून त्यांना संग सांगले तवर त्यांना भुत्तूरच राहून मत लहाकी पडू नको. कवाड घालून आहे. माझी लहानी लेकरं मा जवळ जपून हात मीना उठून नाही देऊ शक म्हणून सांगते की त्यांनाचा दोस्त होल्यासाठी उठून दे नाहीसं गेल्याक तर त्यांना लाज पडे नाहीसं घडे घडे मागल्यासाठी झाल्याक तर उठून त्यांनाले फाजून राहिले आख्याई देते म्हणून तुम्हाला सांगता. तेसस तुम्ही हटका तुम्हाला देवा पडते. दांदरा तुम्हाला भेटते. कवाड मारा तुम्हाला हेडा पडते. मांगाचे प्रत्येक माणसाले देवा पडते. दांदराचे माणसाले भेटते. कवाड माराच्याले हेडा पडते म्हणून तुम्हा संग सांगता. तुम्हात बाप होलो त्यांनाच लेक मासरी मागल्याक मासरेले बदल सरपात देते की अंड मागल्या विचवात देते की त्यालागी तुम्ही वाईटची होऊन राहून तुमचे लेकरनाले धडचे वास्तूल देवाले चवंग घेऊन राहता. आणि सरगमात राहिलं तुमचं बाण त्यांनात मागले प्रति माणसाले पवित्र आत्म्यात कितीक की कच्चितांगा देते म्हणलन. एकडाव त्यांना मुखे दैतात सोडवत राहिलं. ते दैत सोडून गेले तवर मुख माणूस गोठी बोललो ते पजा की आचार्य पल्ली. झाल्याक त्यातली इतलीक जण हे दैतनाले अधिपती होले सैतानकून दैतनात बाहेर घालताय म्हणून सांगून घेतला. अजून इतलीक जण त्यांनात शोधिंचत सरगमातलून एक सूचकक्रिया दाखवाय म्हणून त्यांनात हटकलात. त्यांना त्यांचे आलोचनलू चवंग घेऊन असं म्हटलन, त्याचं ते अधव फिरून वेगळं पडलं प्रति राज्यम पाड होऊन जाते. त्याचं ते विरोधम होलो घर कूलून जाते. सैतान त्याचे दैतनाले व्यतिरेक माकून झगलस राहिल्या त्याचं राज्यम कसं उभं होते. त्यालागी तसं नाही करे. मीना सैतानचे साय माकून दैतनात बाहेर घालता म्हणून तुम्ही सांगता ना. मीना सैतानकून दैतनात बाहेर घातल्याक तुमची लेख कोणाकून बाहेर घालतात त्यालागे त्याईस तुम्हाला न्यायम सांगाचे होऊन राहतात. झाल्याक मीना देवाचे आंगरेन दैतनात बाहेर घातल्याक हक्क देवाचं राज्यम तुम्हा जवळ येऊन आहे. बळ राहिलं हातेरा धरून घेऊन त्यांनाचे घरासैग राहिलं जागा राखले तवर त्यांनाचं माल जाय नाहीसं राहते. झाल्याक त्यांना पण बळ राहिलं ऐकलं त्यांना वधर पडून जिंकले तवर त्यांना नमवून घेतले हातेरा लाख्यात ओनाडून घेऊन त्यांनाचे आस्तेत वाटू घालते. माझ्याकडे राही नाहीतलं माणूस माल्ले विरोधी. मा संग जमा करे नाहीतलं माणूस चंद्रगोट्टू माणूस. दैत एकले माणसात सोडून गेल्यापायी ते आराम फेडून घेवासाठी पाणी नाईटल्या जाग्यासैग फिरत राहते. आराम भेटे नाईटले आले मीना सोडून आले माझे घरी फिरून जातं म्हणून घेऊन येऊन ते घर भोरून धड करून राहिलं देखून जाऊन त्या पण वाईट होले अजून 7 दैतनात संग धरून घेऊन येते. त्या ते घरात निघून तेतच वाचत राहतात. त्यासाठी ते माणसाचं मगसीरचं स्थिती आधीचे पण वाईटचं होते म्हणून सांगलन. त्यांना ह्या गोटी सांगत राहताने ते पजात राहिली एकली बायको त्यांना आता देखून तुत्त वाहवलं पोट तुले दूध दिली माई धन्युराल होली म्हणून किकल घालत सांगताने त्यांना हो पण देवाचं वाक्यम ऐकून त्यात पाठींचाचे
अजून धान्युल म्हणून सांगलन. आणि पजा गुंपुलच्यानी मिरले तवर त्यांना असं सांगा लागलं, हे तरमाची दुष्ट तरमाची होऊन राहून आनवाल हटकतात झाल्याक योनात गूर्चला आनवालच पण अजून कोणतं आनवाल यानले देवा पडा नाही. योना निनिवे पट्टमाच्या नाले कशी रुजूच्यानी राहिलं की तसंच माणसाचं लेखही हे तरमाच्या नाले रुजूच्यानी राहते. दक्षिण देशाची राणी विमर्श दिवसनात हे तरमाटना संगसुगा उठून त्या वधर नेरम मोपते. तीम्या सोलोमोनूचं ज्ञानम ऐकाले किती दूरचून आली. हिगे सोलोमोनू पण गोप्प माणूस एत्त आहे. निनिवेची माणसं विमर्श दिवसनात हे तरमाच्या माणसना संगसुगा उभं राहून त्या वधर नेरम मोपतात. त्याई योना सांगलं ऐकून मुणसू मारचून घेतलात. हिगे योना पण गोप्पवाड एत्त आहे. कोणीन दिवा लावून दिसेनाईटल्या जागी होल्याकन टोपले खालतू होल्याकन नाही मांडे पण भुत्तूर एवाच्या नाले उजवड दिसा लागे दिव्याच्या टंबमावर ठेवते. तुझे अंगाले दिवा तुझं डोरास होयते. तुझं डोरा धडगे राहिल्याक तुझं अंग अख्खई उजवड होऊन राहते. ते चेडून गेलं होल्याक तुझं अंग अंधार होऊन राहते. त्यालागे तुझ्यात राहिलं उजवड अंधार होऊन राहे नाहीसं देखून घे. कोणतं पक्क होल्याकन अंधार होय नाहीसं तुझं अंग अख्खं उजवड होऊन राहिल्याक दिवा त्याच्या कांते ऐकून तुले उजवड दिले तवर कसं राहते की तसंच अंग अख्खई उजवड होऊन राहते म्हणून सांगलन. त्यांना बोलवत राहताने परिचयुलाचे गुंपुटलं ऐकलं. त्यांना संगसुगा जेवण कर म्हणून त्यांना आता बोलवताने भुत्तूर येऊन जेवणाच्या पंक्तीत बसलं. त्यांना जेवणा पण आधी हात नाही धुवा म्हणून ते परिचयुड देखून आश्चर्य पडलं. त्यालागे प्रभू असं म्हटलन, परिचयुल होली तुम्ही वाट्टीनं थारा बाहेर शुद्धी करता पण तुम्हा भुत्तूर दोपडीकून वाईटपणाकून भरून हाये. अविवेकुल होले नवला बाहेरचा पाका केला माणूस भुत्तूरचा पाका नाही करा की झाल्याक तुम्हाला राहले धरम करा तवर तुम्हाला अख्खे शुद्धिगा राहतात. ए परिचयुलाचे गुंपुटले नवला तुम्ही पुदिना सांबार आणि वरकडचे भाजनात 10वा वाटा देता पण न्यायमात देवाचे प्रेम्यात सोडून देता. त्यांत सोडे नाहीस यात सुगा कराचं हाये. ए परिचयुलाचे गुंपुटले नवला तुम्हाला श्रमा तुम्ही युदुल आराधना करात जगनात अग्रपीठालात हाट बजारनात वंदनालात कोरून घेता. त्यालागी तुम्ही शिक्षिंचबडता. ए तुम्ही दिसनाईटले समाधुला अंगर हा त्या वधर चलाची माणसं त्या समाधुल म्हणून नाहीचवंग घेत म्हटलन. तवर धर्मशास्त्रम बोधकराचं ऐकलं. गुरुजी असं सांगून हमतसुगा निंदींचं तास म्हणून त्यांना संग सांगलन. त्यांना ए धर्मशास्त्रम बोधकराचे नवला वाभाले वस्तू होईनाईटलं जडात तुम्ही मनसनावर मोपता पण तुम्ही एक अंग्रेकून झाले काही ते जडात नाही हबडा. ए तुमची एनकडची मरून टाकले प्रवक्तलाचे समाधुलात तुम्ही बांधवता. त्यालागी तुम्ही गवायलू होऊन तुमचे एनकडचे नाते कामनात अंगीकरिंचत हा. त्याही प्रवक्तलात मारून टाकला तुम्ही त्यांचे समाधुलात बांधवता. झाल्याक देवाचं ज्ञानम सांगाचं काय म्हटल्या. मीन त्यांजवर प्रवक्तलात मीन एरपाट करून घेतले शिशुलात धाडत. त्याही इतलेक जनात मारून टाकतात अजून इतलेक जनात हिंसिंचतात. झाल्याक लोकम जन्मले पाहिजून म्हटल्याक हेबेलूचं रक्ता पाहिजून पोलिगाद्यालेनं गुढेले मद्दी नशिंचिले जक्कय्याचे रक्ता होगा चिंदिंपबल्ले प्रवक्त लाख्याचे रक्तासाठी हे तरमाची विचारिंपबडतात. हक्क हे तरमाची ते रक्तासाठी विचारिंपबडतात म्हणून तुम्हा संग सांगता. ए धर्मशास्त्रम बोधकराचे नवला तुम्ही ज्ञानम मनाचे तालमा चाबेत धरून गेला. तुम्हीन भुत्तूर नाही जा जबाचाले अध्वपीरता म्हणून सांगलन.
त्यांना तेथून गेले तवर शास्त्रुलन परिचयुलाचा गुंपू त्यांनावर भर पगधरून त्यांनावर नेरम मोपाव म्हणून राहून त्यांना ते तोंडातून एवाचे गोठीनात कोणतं तप्पू भेटवाले पोंचून देखतात. त्यालागे भर संगतुला गूर्चून त्यांना आता गोठी बोलवा लागले.